गरमागरम उन्हाळा सुरू झाला की सर्वांना हवं असतं काहीतरी थंडगार आणि रिफ्रेशिंग. आज आपण बनवणार आहोत गूळ घालून केलेलं अगदी पारंपरिक असं कैरीचं पन्हं. आणि खास गोष्ट म्हणजे हे कैरीचं पन्हं तुम्ही फ्रीजमध्ये अगदी 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि त्याचा अगदी उन्हाळाभर आस्वाद घेऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता कैरीचं पन्हं बनवण्यासाठी इथे मी 2 तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. तोतापुरी कैरी का वापरायच्या? कारण ह्या थोड्या कमी आंबट असतात. आता आपल्याला या तोतापुरी कैरींची साल काढून घ्यायची आहे. आता आपण दोन्ही कैरीची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये कैरी ठेवून घेणार आहोत आणि साधारण पाऊण ग्लास यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आता ह्या कैरी व्यवस्थित शिजल्या आहेत आणि थंड होऊन दिल्या आहेत. आता आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही हाताने सुद्धा गर काढू शकता किंवा मग सुरीच्या साहित्याने त्याच्या फोडी करू शकता. मधली बी आणि बीवरचा थोडा पांढरट भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता हा जो कैरीचा गर आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला कैरीचा गर रेडी आहे. आता हा कैरीचा गर आपण एका कपाने मोजून घेणार आहोत. आता इथे 1 कप कैरीचा गर आपण घेतलेला आहे. जितका कैरीचा गर साधारण तितकाच गूळ आपण वापरणार आहोत. गूळ त्या प्रमाणापेक्षा तुम्ही थोडा जास्त वापरू शकता पण कमी वापरायचा नाही. आता एका पातेल्यामध्ये मी 1 कप गूळ घेतलेला आहे. गूळ बुडेल इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि गॅस चालू करून आपल्याला पहिल्यांदा हा गूळ छान पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम गूळ विरघळताना तुम्ही बारीकच ठेवा. गूळ विरघळत असताना आपल्याला मधून हे मिश्रण फिरवत राहायचं आहे जेणेकरून हा गूळ खाली भांड्याला लागणार नाही. आता आपला पूर्णपणे गूळ विरघळून रेडी आहे. आता यामध्ये आपण कैरीचा गर घालून घेणार आहोत आणि हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला बारीक गॅसवरती हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे. त्याला 1 उकळी येऊन द्यायची आहे. पूर्णपणे यातलं पाणी आटवून दिलं आणि हे मिश्रण छान गॅसवरती उकळून घेतलं की आपलं कैरीचं पन्हं अगदी 2 महिने आरामात टिकतं. साधारण 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपलं कैरीचं पन्हंचं जे मिक्सचर आहे त्याला एक छान उकळी आलेली आहे आणि ते घट्टसुद्धा झालेलं आहे. आता यामध्ये मी 7 ते 8 काड्या केशर घालणार आहे. केशर घातल्यामुळे कैरीच्या पन्ह्याला सुगंध आणि रंग खूप सुंदर येतो. आणि आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे. हे दोन्ही आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि आपलं मिश्रण इथे रेडी आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण थंड होऊन देऊ. आता हे मिश्रण थंड झालं की आपण गाळणीने गाळून घेणार आहोत. त्यामुळे जर यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या निघून जाण्यास मदत होते. आता आपलं कैरीचं पन्हं बनून रेडी आहे. हे तुम्ही 2 महिने टिकवण्यासाठी एका काचेच्या बरणीला स्वच्छ धुवून पुसून सुकवून घ्या आणि नंतरच ते त्यामध्ये स्टोअर करा. कोणत्याही प्रकारे पाणी बरणीमध्ये नसावं, नाहीतर मग कैरीचं पन्हं खराब होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरणी शक्यतो काचेचीच असावी, त्यामुळे ते जास्त दिवस टिकतं. आता अशा प्रकारे काचेच्या बरणीमध्ये आपण हे मिश्रण फ्रीजमध्ये 2 महिने व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो. आता हवं तेव्हा हे कैरीचं पन्हं बनवण्यासाठी रेडी आहे.
एका ग्लासमध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे. 1 ते 1.5 चमचा हे कैरीच्या पन्ह्याचं मिक्सचर घालायचं. थंडगार पाणी घालून घ्यायचं आणि चमच्याने छान हलवून घ्यायचं. रेडी आहे आपलं कैरीचं पन्हं सर्व्ह करण्यासाठी. तुम्हीही या कैरीच्या पन्ह्याचा ह्या उन्हाळ्यात नक्की आस्वाद घ्या. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा प्या आणि मस्त रहा. धन्यवाद.